आपला एकच चरण चाललंय, 2 दिवस चालले, 34रा दिवस आहे. दुःख निर्माण झाले कुठून? आत्यंतिक दुःखातून. आत्यंतिक दुःख म्हणजे जन्म मृत्यू. कोणतं दुःख आहे ते? आणि त्या जन्म मृत्यूच्या दुःखातून हे सगळे दुःख म्हणजे रोग भोग अमोघ ढमोघ हे सगळं एकदा जन्माला आलं रे आलं, हे सगळं टोपलंभर दुःख वाट्याला आले. मग आता ठीक आहे, जन्मापासून हे दुःख तयार झाले, त्याला भवदुःख म्हणले, भवरोग म्हणले, असे काही विशेषण दिले, त्याला पर्यायी शब्द वापरले. लक्षात आलं की नाही? पारिभाषेतून बोलणे कळण्यासाठी शास्त्रकारांनी भाषा वापरलेली असते. अनेक ठिकाणी वेगळे वेगळे शब्द वापरले, पण ते पारिभाषेतले शब्द आहेत. जसं माया म्हणलं की माया, पण तिला प्रकृतीही म्हणतात, तिला शक्तीही म्हणतात, तिला अविद्याही म्हणतात, त्याला अज्ञानही म्हणतात. बरोबर आहे ना? एकच वस्तू आहे, पण त्या वस्तूला अनेक नावं पारिभाषेतून कार्यपरत्वे येत असतात. हे जसं मायेलाच हे अनेक नाव आहेत. बरं, तसे इथं लक्षात आलं की नाही तुमच्या, की मी हे बोलायलो की दुःखाची खंडना करा. हा, तर याचं आत्यंतिक दुःख आहे, त्याच्यात अनेक दुःख आहे. आत्यंतिक दुःख म्हणजे जन्म मृत्यूचं दुःख, त्यात भवरोग अमुक टमुक ह्या गोष्टी वापरल्या विशेषण देऊन अशा प्रकार. मग हे कुठून तयार झाला भवरोग? कोणी आज पुन्हा विचारते, हे कुठून तयार झाला? रोग कशामुळे झाला? याला कारण काय? नाही का आपण म्हणतो, अहो तुम्ही जांभ खाल्ले म्हणून पडसाल, म्हणता येते का नाही आपल्याला? मी 2 दिवस जांभ खाल्ले काल परवाला, इथे जांभ निघायले हो यंदा. जांभाला आलं ना ते, आता फळाला आलं, हा ना. आणि चांगले अजून 100-1 जांभा असतील, आणि चांगले 5-25 लोकांनी खाली कोणी कोणी, त्याच्यातले 2 मी जेवणासंग एक दिवशी खाले हो, की सकाळी तर मला पडस आलं. भाऊ तुम्ही ऐकत नाही, खाऊ नका म्हणलं. तुम्ही खाता घ्यायला जमते, मिशन चांगले बेजार होते, बेदार होते तर हे खाते तर होय, खाते तर बेदार होते. हा, मिशन घ्यायला आलं ना का पडस, हे लला आलं की त्याला तर आधी आलं, त्याच आम्हाला आलं दोघाला. आणि ते दुसऱ्या ठुसकुला भेट या मला काम नाही, त्याला पडस आले मला येईल. येड आहेत काय पडस संस्कार नाही रे, तुला पाण्या टाकणं सांगितलं रे, आता असू दे बरं पड. आणि हे भेट आहे, आणि भेट आहे त्याला मसुबा लागते, हे नवीन वाग त्याला मसुबा लागा असं म्हणले, त्याला काम सगळं येतं. याला आलं पडसो आलं की ते मग आता ते म्हणलं स्वतः आपलं लोकाला येते, मग हे तर आमच्या सगळंच आहे, मामा दोघाला आणलं त्यानं असं गरीब त्याला. आता आपण पडस का आलं, जांभ खाल्ली असं कारण सांगता येते. बरोबर आहे. काही काही रोग काहीच झालं नाही आला, हे पडसं आलं जांभ खाल्ली चुकीची कल्पना आहे. हे अवपत झाली मान्य आहे ना. जैसा ज्वर धातू गतू अपथ्याचे मिश, हे मान्यही करावं लागेल. कारण काय वैद्यकशास्त्र ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, आणि तिथं हात टेकावे लागतील शास्त्रज्ञ. काय जनावरांच्या ज्ञानेश्वरी डॉक्टर सुद्धा पाया पडावं लागलं. डॉक्टर कशाच्या? जनावर सगळे शास्त्रज्ञ. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले, जैसा ज्वर धातुगत, सप्त धातू आहेत ना आपल्या शरीरामध्ये, त्या धातुगत काही हाडातून रोग आहेत, काही त्वचेतून रोग आहेत, काही रक्तातून रोग आहेत, काही लेशमातून रोग आहेत, काही मज्जेतून रोग आहेत, आणि काही मांसातून रोग आहेत, काही वीर्यातून रोग आहेत. हे सप्त धातू शरीरामध्ये, याच्यातून कोणता ना कोणता रोग उद्भवल्याशिवाय राहत नाही. आणि ते मधात प्रत्येकाच्या रोग तुमच्या आमच्या सगळ्या शरीरात असतात. का? शरीर रोगाचे ठरले, ते एकट्याचं दोकट्याचं म्हणायचं नाही, प्रत्येकाचं शरीर रोगाचं भांडार आहे. आज तुम्हाला आहे, उद्या आम्हाला कवा होईल सांगता येत नाही. उग कोणाला वाकडून, म्हणून तो रोग झाला त्याला हसत जाऊ नये, वाकडं लावीत जाऊ नये, कमी लेखीत जाऊ नये. होत असलं तर साह्य थोडं करावं, पण त्याची टिंगल उडवू नये माणसाने. त्याच्या नशिबाला आले ते आपल्याला कधी येईल काय सांगता येते महाराज. बरोबर आहे की नाही? असं कोणाची हेळसांडपणा करायची नाही. हा, कर्मभोग आहे ते पुन्हा उद्भवणार, म्हणजे पुढे उभा राहणार. असो ज्वर धातू गतू तर अपथ्याचे मिश, याला कारणीभूत अपथ्य म्हणले. हे खरं जरी असलं तरीही तुका म्हणे पापे नीती रोगाच्या, हे खरं कारण.
हे साधारण कारण आहे. कोणतं? धातू गतू अपत्याचे विष पाहतो. कारण दोन असतात, साधारण कारण हा? आणि असाधारण कारण म्हणजे विशेष कारण असा त्याचा अर्थ. साधारण असाधारण. कोणत्या कार्याला दोन कारण, उपादान कारण निमित्त कारण, हे वेगळं. बरोबर आहे ना? अहो हा, मग सांग. मग घटाला उपादान कारण माती आहे, निमित्त कारण कुंभार आहे, मान्य करू. मग कुंभार कोणतं कारण आहे? अरे असाधारण की साधारण? हा हा, नाही साधारण. कुंभार घडाला म्हणजे घटाला साधारण. असाधारण कारण मृत्तिका आहे ना. हा, जे कारण आपल्या कार्याला ओतप्रोत कधी त्रिकालाबाजी सोडित नाही त्याचं नाव आहे उपादान कारण, असाधारण कारण भाऊ. मग ह्या सगळ्या रोगाचं साधारण कारण कोणतं? तर अपथ्य. काय? बिड्या वळल्या म्हणून टीबी झाली. काय? जास्त बिड्या वळल्या, सिगारेट वळली म्हणून काय झाली? टीबी झाली. हे साधारण कारण. पण याचं खरं असाधारण कारण आहे ते कोणतं? प्रारब्ध. कोणतं? प्रारब्ध. ते मात्र ठरले. सगळे दुःख तिथं तर आहेत ना. कुठे? आणि हे प्रारब्ध संचित कर्म, क्रियावान कर्म, या कर्माला जन्म देणार, धर्म कर्माला जन्म देणार कोण? तर अज्ञान. अज्ञान असाधारण कारण म्हणजे तुझं म्हणणं. वाह, बिलकुल खरा बोललास. आता तू बघ, आता तुला कळालं. असाधारण कारण काय असेल? अज्ञान आहे. अज्ञान हे उपादान कारण आहे या सगळ्या जीवनात आपल्या. हे दुःखाची परंपरा साखळी कुठून तयार झाली? अज्ञान. धर्म त्याचं फल आहे पुण्य, अधर्म त्याचं फल आहे पाप. बरोबर आहे? पण या दोघालाही जन्म देणारा अज्ञान आहे. धर्म अधर्माचे टवाळ, जे का अज्ञान दावी मूळ, ते त्यजोनी तेजी सकळ धर्म जात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. त्या दिवशी श्लोक एक दिवशी तुम्हाला मी सांगितलं, शरणागती बद्दल बोललो. शरण कसं देवाला जायचं नाही काय? हा, शरण जाण्याबद्दल बोल. मागे विषय झाला ते बाळू शास्त्री म्हणले, महाराज शरणागती 6 प्रकारानं होते, तिथं आम्हाला सविस्तर विश्लेषण सांगा. त्या दिवशी झालं का? 8-5 दिवस झाले, तर 8 दिवस झाले असतील. पंढरपूरला जायच्या अगोदर गेलो. हा, मग ते शरणागती सांगण्यामुळे काय की अनुकूलस्य संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षित विश्वास गुप्तम तथा आत्मनिक्षेप कार्पणे षडविधा शरण. हेचा विश्लेषण 4-5 दिवस करावं लागलं मला मग. आणि त्याच्याबद्दल हे सांगितलं होतं, काढला होता श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य. तुला काय म्हणायचे? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुला मी मुक्त करीन. त्याच्यात त्या ओव्यात अनेक ओव्यात बरं का, त्याच्यामध्ये आशा द्यायची दुःखाचे, व्याली निंदा दुरीते, जैसे दैन्याचे दुर्भगत्व तैसे. त्याच्या पुढे वय वाचा म्हणजे, आणि वय वाचित वाची मार्मिक ओळी तुम्हाला मी सांगितली. तैसे धर्मा अधर्माचे टवाळ. टवाळ म्हणले, धर्मही टवाळ आहे, अधर्म. आपल्याला असं वाटेल का बरं? याला माणूस त्याचा वेगळाच अर्थ करतोय. सर्व धर्माचा त्याग म्हणजे नेमका सर्व धर्म बरोबर. अरे ऐक 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 ऐक, धर्म पुण्यात्मक कर्म, पुण्यात्मक अधर्म पाप. अधर्म पापात्मक कर्म. पापात्मक कर्म येतात आणि पुण्यात्मक कर्म येतात. लक्षात आलं की नाही? आणि जे काही शरीरात प्रारब्धात होत असेल ते निष्काम बुद्धीनं, ईश्वर अर्पण बुद्धीनं कर. किंवा पुण्यात्मक कर्मे जरी केलेस त्वा, तरी त्या कर्माचं फल ईश्वराला मागू नको. त्याग, फल त्याग कर. लक्षात आलं की नाही बोललेलं? जे यथा काय म्हणले? धर्मी हो दे ना मग. अरे बाबा, आपण या जन्माला आलोत. जन्माला आल्यावर प्रकृती काही ना काही कर्मे केल्याशिवाय का जवरी संगू प्रकृतीचा त्यावरी तवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐशियाही करू म्हणती तयांचा आग्रह हो शिवरे. बरोबर आहे ना? साळीचा कोण म्हणे मी काय नुगवे साळीपणे, तरी काय आण आहे करणे स्वभाव असे.
हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविलं तुझं या संदर्भातली ती ओवी सांगायला धर्मीचा अध्यास घरावा धर्माचा हा? अध्यास हे जरा कसं कसं ते सर्व धर्मांपर्यंतच्या बरोबर अध्यास धर्मीचा घरावा का धर्माचा धर्मीचा अध्यास न धर्माचा अध्यास होतोय का नाही 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 धर्माचा अध्यास झालाय धर्मीचा अध्यास न होता धर्मीचा अध्यास अरे धर्मीचा अध्यास होऊ दे ना काय हरकत आहे पण अंतकरणातली जी वृत्ती धर्म मी करील आणि धर्म मी केल्याच्या नंतर मला पुण्य होईल पुण्य झाल्याच्या नंतर मी स्वर्गाला जाईल मला ते स्वर्गातलं सुख मिळेल इंद्रपद मिळेल चंद्रपद मिळेल काय लोकांतर मिळेल मी पुण्यानं वागल्यावर माझं चांगलं होईल अशा प्रकारची वृत्ती त्या वृत्तीचा तू त्याग कर असा अर्थ घ्यायचा तिथे धर्माचा त्याग कर असा अर्थ म्हणजे पापच कर असा अर्थ करू नका पापात्मक कर्म बी टाकून दे पुण्यात्मक कर्मही टाकून दे धर्माचे टवाळ जे का दावी अज्ञान मूळ लय पुण्य केलं तर स्वर्ग येते स्वर्ग ऐक मान्य नाही तिथं ना ऐक ना धर्माचे टवाळ म्हणजे टवाळ आपण काय म्हणतो रिकाम्या गोष्टीला टवाळ्या टवाळ्या म्हणजे काय फालतू गोष्ट फालतू गोष्ट पटला तसं आहे धर्म अधर्म फालतू इथं भाऊ हो हे ज्ञात्याच्या दृष्टीनं बरं काय हो. आपल्या दृष्टीने धर्म फालतू नाही नाही, बरं नाही. तुम्ही सोडू नका नाही ना त्याच्यानं आता वारी- सोडू नका त्याच्यानं वारी करतो ना हा करीत जा वारी करीत जा तुळशीला पाणी घालीत जा देवपूजा करीत जा हे करावंच लागतंय हो. कारण काय आपले आणखी डोके साफ नाहीत नाही हे डोके साफ करण्यासाठी धर्माची गरज आहे आपल्याला हो. आता ते सगळे डोके फोके साफ झाल्यावर मग हे साधन हातेवर टाकावं लागते गरज नाही त्याची अर्जुनला ते देव सांगायले की धर्माचे टवाळच आहे जे दावी अज्ञान बर काय जे का अज्ञान दावी मूळ ते तेजोनी तेजी ते तेजोनी म्हणजे अज्ञान तेजोनी तेजी सकळ धर्म अज्ञानातून निर्माण झालेल्या भ्रामक कल्पना आहेत मला पाप झालं मी गाय मारली ही कल्पना मी फलानं दान केलं हो. आता आम्हाला एवढं दान केल्यावर इतकी आता स्वर्गाची प्राप्ती झाली शिवाय ही बी कल्पना भ्रामक आहे आणि ही कल्पना भ्रामक कल्पना आहे त्या भ्रमातून निर्माण झालेल्या कल्पना आहे अरे तू कोण दान करणारा दाता म्हणजे मला पाप झालं म्हणणं म्हणजे याचा अर्थ तू पापी आहे हो. अशा प्रकारची कल्पना हे आरोप प्रकृतीच्या आपल्या माथ्यावर घ्यायला नाही जीव हो. मग हे भ्रम आहे की नाही कुठून भ्रम तयार झाला अज्ञानातून तयार झालाय आम्ही ती प्रथम अध्यासा हा इथे धर्म तर त्यात कसा होईल मला वाटायला हो धर्मीचं असल्यावर धर्म कसा जाईल अरे तसं नाही रे बाबा धर्मी ही म्हणायला अरे धर्मी असतानाही धर्म कसा जातो तर त्या वृत्तीतून फक्त ते फलाची अपेक्षा वजा करायची लक्षात आलं की नाही हो. आणि हे आता ती फलाची अपेक्षा वजा केली की निष्काम कर्म घडतं आणि चित्तशुद्धी कारणीभूत होते चित्तशुद्धी मग चित्तशुद्धी महत्वाची की दोन्ही मग साधकाला काय सांगितलं आता आपण तिथंच येणार आहोत थांबदाची आता एक आपल्याला हे सुख दुःख देणार कोण म्हणलो अज्ञान म्हणलो बरोबर आहे ना आणि मग अज्ञान तर अज्ञानापासून हे दुःख तयार झाले मग अज्ञानाचा नाश कशानं होईल ज्ञान त्याला नाश करायला दुसरं काहीच नाही ज्ञानी बी नाही उपाय करशील चुकी बरोबर आहे ज्ञाना वाचून जितके उपाय करशील रुकी हे बरं काय ह्या झाडात तू गुंतून बसशील ज्ञाना वाचून उपायच नाही महाराज ज्ञाना वाचून अज्ञान जातच नाही सापेक्षता आहे बरं ठीक आहे मग ते ज्ञान मिळविण्यासाठी काय करावं लागतं ते ज्ञान मिळविण्यासाठी मग सद्गुरूला शरण जावं सद्गुरू काय करतात तत्वमसी महावाक्य मग तत्वमसी महावाक्य सांगतात मग आपल्याला सांगणार का तुम्ही आम्ही आम्हाला सांगितलं नाही का आमच्या गुरुनं तत्वमसी महावाक्य तुम्हाला आम्ही रोज बोंबलून ह्या गाथ्यात चिंतन करताना विचार करता सांगणार का तुम्हाला आम्ही मग काय परिणाम झाला तुमच्यावर का परिणाम झाला नाही हा तुमचे दोन दोष अलीकडे शिल्लक आहेत ना मलनाम पाप वासना आणि विक्षेपनाम चित्ताची चंचलता हे दोन्ही दोष तुमच्या जवळ आहेत आणि हे दोन्ही दोष तुमच्या जवळ घालवायचे असतील जर तर तुम्ही निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करा आता आलं का नाही धर्माचे टवाळ ब्रह्मज्ञान झाल्यावर मलिक्ष हा ब्रह्मज्ञान झाल्यावर मलिक्ष खाते काय म्हणा काय मलिक्ष पुराय राहते अरे मलविक्षेप प्रारदोषात ते काहीच करीत नाही तर ब्रह्मज्ञान झालेला हा जीवनमुक्त आहे काय करतंय प्रारदोषातलं अविद्यालय शिल्लक राहते म्हणून तुम्हाला हा घागरीतलं तू काढून टाकलं
हो. आणि 60 वर्ष झालेली घागर आहे हो. इष्टपासून आणि पुन्हा इष्टपैकी मधातला थोडा पागरा येत येईल. बरोबर आहे की हो. काय माझा तूप आहे थोडंच आहे. म्हणून तर म्हणले विषयाच्या बाबतीत बरं काय किती निर्मळ झाला तरी मी बायको आता सुटली, सगळं माझं सुटलंय आणि आता मला काही भेव नाही विषयाचं असं समजू नका. प्राप्ती ही पुरुष आहे. हा इंद्रिय लाळलेली तरी कौतुके कौतुक तरी आहे. आक्रमीला दुःखे संसारिके. हा प्राप्ती ही पुरुष आहे. बघा कशी ओवी द्यायला ते. हो हा बघा भाऊ हो नाही भाऊ म्हणजे जीवनमुक्त झालेला. हा तुम्हाला अशा ओव्या येत नाहीत का? नाही हे देते ओव्या हो मग ते एकूण एकाच आमची हा. हो. दोघांची हे ना युती. प्रतिनिधी राहते. ह्याची युती दोघांची. आमच्याच आहेत. हा आमचेच आहेत. हा ठीक आहे हे हे दादा धोंड घेते ट्युटनचे. नाही नाही पण हे गाते कठुले तर हम्म. श्री कठुले तर तुम्ही आम्ही रिकामी बाळा म्हणजे भाऊ रामायणाचार्य त्यांची. लावायला अरे आणि त्याच्या खाण्यावर टोळा देवी पाठ असलेला टोळा हात त्याच्या खाली. बसव अरे बाबा हे धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य, निष्काम कर्म केलं की पापही टिकत नाही, पुण्य पुण्य. रांधवणी रससोयीनिकी हो. करुनिया मोलेकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीचे धर्म. हा भोग भोगण्यासाठी आणि या धर्माला धाडतात रे बाबा. चांगलं पुण्य गमवितात हे लोक. बरोबर आहे ना. मग पुण्य गमवू नका. पुण्य तसंच ठेवा. निष्काम बुद्धीनं रोजचं नित्य नैमित्तिक कर्म केले बरोबर आहे. आणि साधकानं निष्काम उपासना केली म्हणजे निष्काम उपासना, निष्काम नित्य नैमित्तिक कर्मे हे साधकाचा धर्म आहे. असं साधकानं वागल्यावर त्याची चित्त शुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. का निष्काम कर्म केलं की कर्मे मळक्षाळे. कर्मे नाही तीर्थे मळक्षाळे. कर्मे आभ्यंतर तीर्थे मळक्षाळे. काय एवं कीर्ती जा निर्मळे सत्कर्मीची. हा ज्ञानेश्वरी ज्ञानोबा काय म्हणले? तीर्थे मळक्षाळे. भाऊ वर समोर हा वरचा कातळ धुवून आणलं. हो तुम्ही किती धाम केले? 4 धाम मग 4 धामात अष्टोत्तरश तीर्थ, हो सप्तपुऱ्या, हो 12 ज्योतिर्लिंग बरोबर आहे आणि 4 धाम. हो तुमचे द्वंदा झाले का एकदा आमच्या बरोबर? एकदा आमच्या संघ काय काय लोकांची द्वंदा बालुमा सिंधिया हो द्वंदा धुवून आणलाय हो सगळ्या तीर्थातून. हे बालुमा आपला 8ही धामाला सप्त्याला होता. 8ही धाम त्यानं केली सप्ते करत असताना. आणि आता आळंदीच्या मावण्याला हायच बालुमा हो बरं काय. पण कातळ झुटलं का मधातलं झुटलं? वरून कातडाचं हा मग कातळ झुटलं. कातळ धुण्यात मतलब नाही रे. तीर्थे मळक्षाळे कर्मे आभ्यंतर. निष्काम बुद्धीनं नित्य नैमित्तिक कर्मे केले की तुमचं अंतकरण शुद्ध होतं. आणि अंतकरण शुद्ध झाल्यावर मला पाप वासना राहत नाही. आता राहिलं काय विक्षेप नावाचा पुढचा दोष आहे. ते विक्षेप चित्ताची चंचलता, चित्त स्थिर राहत नाही. हो आपण साधना करत असताना, ध्यान धारणा करत असताना ध्यान कसाचं करावं असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण ब्रह्माचं ध्यान करा, कार्य ब्रह्माचं करू नका. कोणता देव वाकड्या सोंडीचा आहे, कोणत्या बारीक डोळ्याचा आहे, मोठ्या पोटाचा ते गणपती आहे, काय नाही. त्याच्याकडे बी बघू नका. नाही. हातात तिळकुट डमरू भगवान शंकर आणि त्याची हे असं स्वरूप आहे. त्याच्याकडे शंखचक्र गदा पद्म आमचा विष्णू परमात्मा पहिला आला पुरुषोत्तम. हो. हे कार्य ब्रह्म आहे सगळे. मी जे बोलायलो ना आता हे कोणते ब्रह्म आहेत? हे कार्य ब्रह्म. त्याचे हात पाय डोळे कान चक्र वजान हे त्रिशूळ डमरू हे टाकून द्या. आणि याचं अधिष्ठान कोण आहे? या तिघाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेशाचं आणि ते कारण ब्रह्म. त्याचं तुम्ही ध्यान करा. आणि त्याचं ध्यान केल्यावर मग का वा 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 श्रेय ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशेष. ध्यानात कर्म फल त्यागस त्यागात शांतीनंतरम. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेष. आता अर्जुना यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रा. अभ्यासाची प्रस्तुती करणे अधिक. बघा ज्ञानेश्वरी म्हणजे कळेल तुम्हाला कुठून कसं जावं लागतं. मग याच्यासाठी तुम्हाला विक्षेप घालवायचा आहे, त्याच्या ध्यानानं जातो. कोणाच्या ध्यानानं? म्हणून ध्यानी ध्याता पंढरी राया तर मनासहित पालटे काया. कारण ब्रह्माचं ध्यान की कार्य ब्रह्माचं आता तरी नीट ध्यानात ठेवा. कशाचं ध्यान करायचे? कारण ब्रह्माचं. आणि कारण ब्रह्माचं ध्यान केलं की मनासहित पालटे काया. काया पालटून जाते आणि विक्षेप दोष निवृत्त होतो. विक्षेप दोष निवृत्त झाला, मलना पापासना गेली, राहिलं काय आवरण.
आवरण दोषाच्या बरं काय निवृत्तीसाठी आणि त्याला त्या अज्ञानाला नष्ट करणार राहिलं काय ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजे भगवंताची पाय स्वरूप. पाय म्हणून नव्हे ते स्वरूप. आता तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराज म्हणतात करा नारायण. हे नारायणा, आपण त्याचा नारायण शब्दाचा अर्थ केलाय ना. नारायण देवाला नाव का आलं हे झालंय ना मागे आपण 2 दिवसात. करा नारायणा, नारायणा पांडुरंगा माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना करा, माझे दुःख निवृत्त. आता मग माझे दुःख निवृत्त करायला ते मूळ दुःख देणारं अज्ञान आहे, ते अज्ञान घालवायला पाहिजे तद्विनाशक ज्ञान. आणि अशा प्रकारचं ज्ञान तुमच्या स्वरूपाचं आहे. ते स्वरूपाची बरं काय स्वरूपापाशी माझी वृत्ती राखा, म्हणजे माझी वृत्ती त्या ज्ञानात विलीन करा असा त्याचा अर्थ. का देवाचे पाय ताठस्थानं, पाय म्हणजे चरण, पाव, पाद. पायाला ताठस्थानं जर विचार केला म्हणजे वाच्यार्थानं, तर पाय म्हणजे आपले पाय. बरोबर आहे ना. आपले पाय काय, देवाचे पाय काय. पाय असा शब्द वापर. आणि बऱ्याच ठिकाणी संत चरणी पावलो बरं काय, पायापाशी तुमच्या देवाच्या पायापाशी असे असं बरेच, म्हणजे पायाबद्दल तर कित्येक ठिकाणी मला वाटते संतांचे पाय आणि ते त्याच्याबद्दल खूप वर्णन आलेले आले की नाही का नाही. हा, पण पाय इतक्यानंच अर्थ होत नाही. वाच्यार्थानं पाय म्हणजे पाय, कोणते पाय, कातड्याचे पाय असं गृहीत धरा. पण याचा लक्षार्थ मात्र ते नाही. लक्षार्थ काय सांगते ते ऐका. अरे पाय म्हणजे अधिष्ठान. पाय म्हणजे काय, अधिष्ठान. अधिष्ठान मग अधिष्ठान कशाचं. हे आता उदाहरणार्थ तुमची शरीररूपी बिल्डिंग उभी राहिली कशावर राहते, पायावर. ही शरीररूपी बिल्डिंगला अधिष्ठान कोण आहे, पाय. ज्याचे पाय धरणे त्याला उभा राहता येतं. मग शरीररूपी बिल्डिंग उभी आहे तर पायावर आहे, पाय अधिष्ठान आहे. त्याप्रमाणे जगदंपाती ही बिल्डिंग, ही जगदंपाती बिल्डिंग लक्षात आलं. आणि सगळी बिल्डिंग ज्याच्या आधारावर आहे, कोणाच्या, ब्रह्माच्या, विश्वात नाही, त्याच्या आधारावर आहे, त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं जगत. लक्षात आलं की नाही. आणि मग हे जग अध्यस्थ आहे आणि देव परब्रह्म अधिष्ठान. जगतात अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म. बरोबर आहे ना. आता हे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मागे मी सांगतो की नेहमी की कुठाचे अर्थ कुठाकूनच लावले तर कळतात. मी शास्त्री झालो, मी पंडित झालो, मी उत्तर प्रदेशात शिकलो, मी अमुक केलं, तर्कशास्त्र सोडविलं, असे तर्कशास्त्राचे पटीचे जरी विद्वान, आता प्रल्हाद शास्त्री तर्कशास्त्रात परफेक्ट आहेत. तर्कशास्त्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना न्यायशास्त्र, तर न्यायशास्त्रात हातखंडा महाराष्ट्रात नाही आपल्या कोणी जोडीचे. मराठवाड्यात तर नाहीच नाही. असं शास्त्र त्यांनी सोडविलं, तर्कशास्त्र करता मला. आणि त्यांना त्याचा खूप अभ्यास आहे तर्कशास्त्रात. फक्त वेदांत शास्त्र कमी आहे. मला फक्त माहिती आहे वेदांतात वमनवा हरी होते, शास्त्री नव्हते, पंडित नव्हते, पण गुरुजीकडून त्यांनी अभ्यास केला होता. ते परफेक्ट वेदांत शास्त्र. ते भाऊ त्याला वाकडं लावित होते, सोडा काय नाही तेच सांगते. आता ते कसं त्याचा विषय दुसरा, इतर अभ्यास नव्हता. आणि स्वरज्ञान जरा परंपरेमध्ये कळले की नाही. नाथांनी कूट केले, नाथांनी कुटाचे अर्थ त्यांनी शिष्याला शिकविले असतील ना. मग त्यांनी त्यांच्या शिष्याला, त्यांनी त्यांच्या शिष्याला, त्यांनी त्यांच्या शिष्याला, असे शिष्य परंपरेतून ते ज्ञान. मग तुम्ही उत्तर प्रदेशाला गेलेली शास्त्री झाली तर महाराष्ट्रातली परंपरेचं ज्ञान जर घेतलं नसेल तर त्यांना कळेल का हे ज्ञान नाही. त्याच्यासाठी ज्ञानोबा यांचं एक अभंग कुठ की आरेवरी आररे, पिंपळावरी हा, खाली कुंभार वरी चाक भोवेरे, आहे ना. आरेवरी आता एक आर, त्याच्यावर दुसरे आर, आणि पिंपळावर पार, त्याच्यावर आधी पिंपळ आणि त्याच्यावर पार. काय गंमत आहे ही बोलण्याची. आरेवरी आर म्हणजे आधी एक आर, त्याच्यावर दुसरे आर, दुसऱ्या आरेवर पुन्हा बरं काय पिंपळ, आणि त्या पिंपळावर पार. आरेवरी आर रे, पिंपळावरी पार रे. बरोबर आहे ना. आता जाऊ द्या, हेच आपल्याला गरज नाही. आपल्याला सध्या गरज काय ती, खाली कुंभार वरी चाक भोवे रे.
कुंभार कुठे आहे? खाली खाली. आणि चाक कुठे भोवायले? वरी वरी. आता असं कसं घडलं बरं? नाही. खाली चुका चाक वरी कुंभार भोवे रे. हे बरोबर. हे बरोबर. आपल्यातून हो शब्दीवृत्तीचा अर्थ कसा? तुम्ही आपल्या कुंभाराकडे जातो मी, चाक खाली हे वर. खाली चाक असतो, हे उभा टाकलेला असतो, दांडकमादात घालतो, त्याला गती दे. देतो. मग कुंभार वरी का चाक वरी? होय सावकार. कुंभार वरील चाक खाली. तुम्ही कुठे गेलते? झाली तसं. हे अवघड नाही, विषय बी अवघड आहे. कधी कधी थोडं अवघड असते, जास्त सोपं आज नुसतं बदाडावर चालले. आज बदलावत ते पाय सांगायचे तुम्हाला, पाय सांगायचे म्हणून मला हे. आणि थोडस आता होतं चालन काय, आता त्याच्यातच गेलं. आता नांगूर बाहेर निघत निघत नाही आज. काशे निघू लागले हा? काशे निघाले काय. आता ऐका, हे कुंभार म्हणजे वर आपला हो. आणि खालीचा. इथं तसं नाही म्हणजे खाली कुंभार आहे आणि वरीचा चाक कोणतं? जगदंपाती ज्योतिषचक्र. त्याला कालचक्र म्हणतात. कालचक्र, ज्योतिषचक्र हे सगळं चक्र आहे की नाही? आणि हे चक्रच आहे. हे हो हे जगत आहे का? चक्र हे चक्र सारखं फिरत राहतं, सारखं. काय उदो असतो तिने प्रमाण न चालता सूर्याचे ऐक. किंवा हे घटिका यंत्र जैसे परिवार, बरोबर आहे ना? हे घटिका यंत्र असं फिरत राहते. आणि मग हे जगतरूपी चाक आहे. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म परब्रह्म आहे. कोण आहे अधिष्ठान? वय मानिका आव. मग परब्रह्म हे चाक फिरायला, बरोबर आहे ना? मग चाक आणि कुंभार त्याचं अधिष्ठान, म्हणजे परब्रह्म जगताचं अधिष्ठान आहे. असा अधिष्ठान जे परब्रह्म आहे त्याला म्हणले पाय. ते म्हणजे स्वरूप आहे आपलं, जीवाचं स्वरूप खरं ते आहे. आणि त्या भगवंताचे पाय म्हणजे ते स्वरूप. आणि त्या पायापाशी माझी वृत्ती सतत राहावी. वृत्ती राखा पायापाशी. मला वाटतं मग अशा स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर अज्ञान राहते काही नाही भाऊ. पळूनच गेलो हा राहतो पळूनच जाते. मग आपलं गेलं की नाही पळून? आता लांब धुंदाडून लावला आपण. हा? लांब धुंदाडून नाही राहिलं. धुंदाडून तुम्ही काय लावता? तुमची वृत्ती तिथं राहिलीच नाही तर मी घालविली बोलत तिथं तुम्हाला. तुमची घालविली, मी माझी बी घालविली. तिथं गेली वृत्ती माझी. लगे नायक दिसला की नायकाकडे आली. घरचा बाळ आला की बाळ्याकडे आली. बैल आला की बैलाकडे गेली. पण तसं नाही म्हणले, ते राखा म्हणलेत ना. वृत्ती राखा वृत्तीत ते परब्रह्म कवाच्या येईल. हो का? पोपटपंची बोलणाऱ्याच्या वृत्तीत ते परब्रह्म येतच की त्या वेळेला बोलत असताना येत असेल. पण वृत्ती अखंड दंडामान राहते का त्यांची मूर्खायची? मग काय उपयोग आहे? हा, आमचे मोतीराम महाराज असे होते बोधावरती. आणि मोतीराम महाराज ब्रह्मज्ञान सांगत नव्हते. आणि मी एक बार म्हणले ते याला काय कळायला? कीर्तनात कधीच ब्रह्मज्ञान होतं म्हणून लोक मागले सांगतात म्हणून सांगायलो. जुने माणसं ऐकणार हाय की आता मी म्हातारे मोतीराम महाराजांचे कीर्तन ऐकणार. कधी त्या ज्ञान तोंडातून सांगितलं नाही. त्यांच्याकडे होतं नव्हतं मी म्हणत नाही, पण कीर्तनात ज्ञानाचा विषयच नव्हता. फक्त गाथा भागवत ज्ञानेश्वरी. मारुतीराम महाराज दस्तापूरकर मी ऐकले. गाथा भागवत ज्ञानेश्वरी वरून वरून भक्तीतून बोलायचं. आणि ही कथा सांगायच्या, संतांचं चरित्र सांगायचं, लोकांना भक्ती मार्गाला लावायचं. हे मोतीराम महाराजांच्या परंपरेचं काम. एक बार गेले ते म्हणते परभणीला. रंगनाथ गुरुजीनं कीर्तन कोणी ठेवलं होतं त्यांचं? रंगनाथ गुरुजीने ठेवलं असेल सप्त्यात. कोणाचं? मोतीराम महाराजांचं. मोतीराम महाराजांनी कीर्तन केलं परभणीला. रंगनाथ गुरुजी ऐकाय होते. एवढे विद्वान पट्टीचे होते. पण बुवा खरा होता म्हणून ऐकाय बसले. पण या मूर्खात ऐकाय बसायचं ते बसत नव्हते. कोण? गुरुजी. बुवा खरा होता वागायला म्हणून ते बसले ऐकायला. बसले, त्यांनी ज्ञान संपलं, कीर्तन सांगितलं भक्तीतून. सगळं कीर्तन संपलं. मोतीराम महाराज पाया पडले त्यांच्या, ते पाया पडले त्यांच्या. आपल्या परभणी जिल्ह्याचे चंद्र सूर्य आहेत. रंगनाथ गुरुजी म्हणजे सूर्य, हे म्हणजे चंद्र. ते ज्ञानेश्वर महाराज, हे तुकाराम. आमच्या परभणी जिल्ह्याचे तुकाराम महाराज कोण? मोतीराम. आणि आमच्या परभणी जिल्ह्याचे ज्ञानेश्वर महाराज कोण? तर रंगनाथ गुरुजी परभणी. आणि दोघांचं एकच काल, एका वर्षानंच देह ठेवले दोघांना. हे मला वाटतं 64ला काय ठेवला, 65ला हे ठेवला. आज ते एका वर्षाचा फरक आहे. माझ्या जन्माला हे दोन्ही मावळे आणि पुन्हा आमचा उदय झाला. काय उपयोग आहे? महात्मे गेले निघून, अंधारात मी उगवलो. काय पुढे सांगण्यासाठी काय सांगण्यासाठी? हे पाहिजे होते उजेड.
मग मजा आली असती. पण ते उजेड नव्हते ना आमच्या काळात बॅटरी धरावं लागेल आम्हाला आमच्यासाठी आहेत ना तुम्ही सूर्य नेता. हा वा रे वा आम्ही सूर्य सोनकिडू म्हणा सोनकिडू कद्देवते दावावी रवी केवी वाट आपुले ते नीट उसंतावे. हो कद्देवते दावावी रवी केवी. महाराज गुरुजीला म्हणला म्हणे एक जण परभणीतला वेदांत ऐकणारा त्यांचे पाठ ऐकणारा एक माणूस. काय गुरुजी बुवाच्या कीर्तनात थोडं विज्ञान नाही म्हणजे त्यांच्या सांगण्यात कीर्तनात थोडं ज्ञान नाही म्हणजे बुवाला ज्ञानाचे हे नाही ब्रह्मज्ञान त्यांचा विषय नाही असं त्याला म्हणायचं होतं त्या पंडिताला. रंगनाथ गुरुजी वास काढले म्हणत होते. ते म्हणले म्हणा मूर्खा टोपलंभर ब्रह्मज्ञान सांगून काय फायदा आहे वृत्ती ब्रह्माकार नसेल तर. बुवाच्या मुखात ब्रह्मज्ञान सांगण्यात नसेल पण त्या बुवाची वृत्ती ब्रह्माकार आहे. जमलं की नाही ओळखीला महात्म्याला काय म्हणले तोंडानं ब्रह्मज्ञान सांगत नसेल ते महात्मा पण त्याची वृत्ती कशी आहे ब्रह्माकार. भाऊ आपण तोंडानं सांगतो पण वृत्ती विषयात फिसकलात आपलं सगळं वाया आणि त्यांची वृत्ती कशी होती ब्रह्माकार. मग मला वाटतंय वृत्ती राखा अशी मागणी तुकोबारांची चालू बरं अभंगामध्ये. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा बरोबर आहे. आणि वस्ती करून मानसी पुन्हा ती वृत्ती इकडे येऊ नये म्हणून पुढे प्रश्न कसा आहे ते वृत्ती राखा पायापाशी वस्ती करून मानसी म्हणजे तुम्ही माझ्या मनात येऊन राहा. आता तर जमलं का नाही आता पुन्हा विचार करू उद्या आता याचा काय विचार करायचा टाइम संपलाय आपला. ते काय म्हणायचं माहिती काय वृत्ती राखा माझी वृत्ती तुमच्या पायापाशी राहू द्या म्हणजे तुमच्या स्वरूपापाशी राहू द्या असा त्याचा अधिष्ठानापाशी म्हणजे स्वरूप. आता तिथं स्वरूपापाशी वृत्ती राखा हे मान्य पण त्या वृत्तीमध्ये तुम्ही सतत राहा म्हणल्यावर जमलं का नाही आता हे गुताडाच आहे आता. काय काय कुठं म्हणजे राहते का नाही राहते असं तुला म्हणायचं काय येड्या. आणि मन हे राम झाले मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले काय बरं बाबा त्याचा अर्थ ते व्हायला रे लक्षात आलं का. इकडं बघ सांगता ऐक ना तुला सांगतो बघा त्यानं मला मारलं मला त्यानं एकच झालं काय एकच झालं ना त्यानं मला मारलं हे नाही भाऊ पुन्हा फिरून फिरून जाऊन कसं काय भांडण झालं अहो बरं काय मला त्यानं मारलं अर्थ काय व्हायला एकच बरोबर आहे. आता इकडे बघा मागणी ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंग या संताशी निरवी हेची मदत देई आणि तुझे काही न मागो तुझे तुका म्हणे आता उदार तू होई मदत ठेवी पायी बघा या संताची निरवी आणि मदत ठेवी पायी कसं आहे आता एकच का वेगळं आहे. अरे वृत्ती राखा पायापाशी आणि वस्ती करून मानसी मला वाटते दोन्ही एकच आहे पण पक्का वाटते वस्ती करून हा मग वृत्ती तर आमची बी चालली आहे तिकडे आमची का जाय ना का रोजच जाते कीर्तन करताना असा विषय निघाला ब्रह्मज्ञानाचा की वृत्ती आमची तिथं भिरल्याशिवाय राहतच नाही पण पळून येते वापस. काय करावं तिथं राहावी कुठं मग तिथं राहायला का इनायक वाटणार नाही देव इनायक कोण आहे देवच. किती इनायकानं शा दिल्या जाऊ द्या ते काय अरे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी त्याच्यात ते देहाचा दोष असेल त्याच्या स्वरूपाकडे बघावं आपण त्याच्याशी भांडण कसं करावं असं आमचं मन म्हणल्याशिवाय राहणार नाही. पण काय करावं ती वृत्ती तिथं राहिना ना वापस यायली विनायक भाऊ तिला काय करावं पाठ करीत गेलं नाही पाठ नाही अशी मागणी मागावं लागली त्याला की वस्ती करोनी मानसी वृत्ती राखा पायापाशी पण वस्ती करोनी म्हणजे तुमची वस्ती माझ्या मनामध्ये असू द्या. जमलं का नाही आता दोन्ही एकच का वेगळं आहे एक नाही कसंही नाही भाऊ एकच आता मला नाही तुम्ही जमलं म्हणजे जाऊ द्या आपलं काय